याच्या त्यांनी घरी आणून ठेवला होता मोबाईल आणि मोबाईल दरवाजात आणून ठेवला। त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला। तर तो 4 दिवस काही आला नाही आणि दोघंही नवरा बायको आम्ही एवढं तंग होऊन गेलो की त्याच्यामुळे म्हणजे जन्म देणारी मायबापाला तो असा हे तंग होऊन गेलो की त्याच्यामुळे म्हणजे काहीच समजलं नाही। त्याच्यासाठी आम्ही त्याला बांधून ठेवले। नागपूरमधून एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता आणि जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यात मुलाचे हात साखळीने बांधून चक्क ताला ठोकून होते। या घटनेची माहिती मिळताच चाइल्ड हेल्पलाईन आणि महिला व बालकल्याण विभागाच्या बालसंरक्षण पथकाने आणि अजनी पोलिसाच्या मदतीने त्याची सुटका देखील करण्यात आली होती आणि या संदर्भात त्याच्या आई वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते। परंतु ही झाली अर्धवट माहिती। हा जो बांधलेला मुलगा आहे हा साधारण मुलगा नाही तर आई वडिलांच्या जीवाला ताप आहे असं त्याच्या आईचं म्हणणं आहे। हा मुलगा फक्त 12 वर्षाचा आहे आणि हा एवढ्या कमी वयात लोकांच्या घरी जाऊन चोऱ्या करतोय। कुणाचे मोबाईल आणणार तर कुणाच्या घरातून सायकल आणणार। या घटनांमुळे याला तर कोणी काही नाही म्हणायचं, पण याच्या आई वडिलांना मात्र लोक त्रास देऊ लागले, धमक्या आणि लाठ्या घेऊन मारायला यायचे आणि त्याच कारणामुळे त्याच्या आईने याला रुग्णालयात नेलं, त्याची ट्रीटमेंट सुद्धा केली आणि या मुलाला घराच्या बाहेर न पडावं यासाठी 2 तास साखळीने बांधून ठेवलं। पण सोशल मीडियावर काही वेगळाच प्रकार म्हणून हा व्हिडिओ व्हायरल झाला। आता त्या लहान मुलाच्या आईने सविस्तर घटना सांगितली आणि या प्रकरणात काय खरं आणि काय खोटं हे समोर आणलं। जाणून घेऊया या 12 वर्षाच्या मुलाच्या आईच्या तोंडून नेमकं प्रकरण काय ते। मी ना माझ्या मुलाला याच्यासाठी बांधलं होतं की तो गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि त्याला प्रेमानं समजत होतं की बापू असं नाही करायचं। आणि आम्ही दोघंही जण नवरा बायको तंग होऊन गेलतो की बापू काहून तू जाते काहून नाही। तो कारण काही सांगण्याचं काही त्याचं हेच नव्हतं आणि दोघंही नवरा बायको आम्ही एवढं तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे जन्म देणारी मायबापाला तो असा हे तंग होऊन गेलो की त्याच्यामुळं म्हणजे काहीच समजलं नाही। त्याच्यासाठी आम्ही त्याला बांधून ठेवलं होतं। त्याला म्हणजे तो स्वतः तर जातच होता पण त्याच्यासाठी दुसऱ्याही भावाला तो चोरी करायसाठी नेत होता। अजनी पोलीस स्टेशन, कुही आणि बुट्टीपोरी ह्या 3 ठिकाणी आम्ही त्याला रिपोर्ट टाकले आहे। त्याच्यात सायकल आहे, मोबाईल आहे आणि एक दुकान आहे किराण्याचं। दुकानात वगैरे तो दुकानात गेला त्यांनी फोडफाड केलं, तिथला आहे तो आहे आणि सायकलचं आणि मोबाईल म्हणजे हा म्हणजे लोक घरी असल्याने तो घराच्या अंदर जायचा आणि चोरी करून वापस यायचा। मोबाईल नेऊन कोणाकडे नेऊन फेकून द्यायचा असं करत होता तो। याच्या त्यांनी घरी आणून ठेवला होता मोबाईल आणि मोबाईल दरवाजात आणून ठेवला। त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला। तर तो 4 दिवस काही आला नाही। त्याला याच्यासाठी मी बांधून ठेवलं होतं की हा गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि याला मी फक्त 2 घंट्यासाठी याला मी बांधून ठेवलं होतं की हा गेला नाही पाहिजे। आणि लोक आम्हाला घरावर येत होते लोक की तुमचा मुलगा हा चोरी करते, मोबाईल आणते, असं तसं आम्ही म्हणजे लोकांचं पाहून आम्ही तंग होऊन गेलो होतो की आता ह्या मुलाचं कसं करायचं। याला सुधारावसाठी मी बहुत प्रयत्न केले की बापू इकडं तिकडं बहुत ठिकाणी नेलं त्याला की बापू इथं नेऊन आम्ही तिथे नेऊन, पण तो सुधारायच्या याच्या काही होतच नाही। आणि मेडिकलला नेत होतो आम्ही त्यावेळी तो होतच नाही, राहायचंच नाही, तो बाहेरच निघायचा। मग त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलला नेलं तर त्याची ट्रीटमेंट केली मेडिकलला आणि त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवलं मी याच्यासाठी की हा गेला नाही पाहिजे का म्हणून। हा पहिल्या दिवशी जायचा आहे आणि 4 दिवस काही यायचं नाही आणि शनिवार आणि मंगळवार हे याचे 2 दिवस राहायचे। दुकानात गेला त्यांनी फोडफाड केलं, तिथला आहे तो आहे आणि सायकलचं आणि मोबाईल म्हणजे हा लोक घरी असल्याने तो घराच्या अंदर जायचा आणि चोरी करून वापस यायचा। मोबाईल नेऊन कोणाकडे नेऊन फेकून द्यायचा असं करत होता तो। याच्या त्यांनी घरी आणून ठेवला होता मोबाईल आणि मोबाईल दरवाजात आणून ठेवला। त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा गायब होऊन गेला। तर तो 4 दिवस काही आला नाही। त्याला याच्यासाठी मी बांधून ठेवलं होतं की हा गेला नाही पाहिजे घराच्या बाहेर आणि याला मी फक्त 2 घंट्यासाठी
2 घंट्यासाठी याला मी बांधून ठेवलं होतं की बा हा गेला नाही पाहिजे. आणि लोक आम्हाला घरावर येत होते लोक, की तुमचा मुलगा हा चोरी करते, मोबाईल आणते, असं तसं. आम्ही म्हणजे लोकांचं पाहून आम्ही तंग होऊन गेलो होतो की बा आता ह्या मुलाचं कसं करायचं. याला सुधारावसाठी मी बहुत प्रयत्न केले की बापू इकडं तिकडं बहुत ठिकाणी नेलं त्याला, की बापू इथं नेऊन आम्ही तिथे नेऊन, पण तो सुधारायच्या याच्या काही होतच नाही. आणि मेडिकलला नेत होतो आम्ही, त्यावेळी तो होतच नाही, राहायचाच नाही, तो बाहेरच निघायचा. मग त्याच्यानंतर बिन मग आता त्याला मेडिकलला नेलं तर त्याला त्याची ट्रीटमेंट केली मेडिकलला. आणि त्याच्यानंतर मग आता त्याला मेडिकलची ट्रीटमेंट केल्याच्या नंतर त्याला बांधून ठेवलं मी याच्यासाठी की बा हा गेला नाही पाहिजे का म्हणून. हा पहिल्या दिवशी जायचा आहे आणि 4 दिवस काही यायचा नाही. आणि शनिवार आणि मंगळवार हे याचे 2 दिवस राहायचे. लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बोंबडवारची रिपोर्ट, नागपूर.